मग सावित्रीबाई फुलेंच्या शिक्षणाचा तुम्हाला काय उपयोग झाला? किंवा सावित्रीबाई फुलेंनी जे तुम्हाला शिक्षण दिलं अंगावर दगडमाती झेलून, त्या शिक्षणाचा तुम्ही काय उपयोग केला? फक्त नवऱ्याची सेवा करायला, सत्संगाला जायला आणि पोथी पुराण वाचता यावीत, वैभव लक्ष्मीचे पारायण करावेत, याच्यासाठी सावित्रीबाई फुलेनं तुम्हाला शिक्षण नाही दिलं. याच्यासाठी सावित्रीबाई फुलेनं दगडमाती नाही झेलली. याच्यासाठी सावित्रीबाई फुलेंनी वाटेल तसा मान अपमान नाही सहन केला. याच्यासाठी सावित्रीबाई फुलेंनी हक्काचं सासऱ्याचं घरदार नाही सोडलं. कशासाठी केला हा सगळा उपद्व्याप? तुम्ही चांगले पदार्थ नवऱ्याला करून खाऊ घालावेत म्हणून, तुम्ही चांगल्या साड्या नेसाव्यात म्हणून, तुम्हाला चांगल्या साड्यांचे कलर चॉईस करता यावेत म्हणून, पार्लर मध्ये जाऊन स्वतःला नटवता यावं म्हणून. या शिक्षणाचा आम्ही काय उपयोग केला? मुळात शिक्षण कशाला म्हणतात? राष्ट्रपिता ज्योतिराव फुले असं म्हणतात की जे खरं आणि खोटं ओळखण्याची ताकद देतं ते शिक्षण असतं. जिजाऊ असं म्हणतात की जे सत्याला आणि असत्याला वेगळं करतं त्याला शिक्षण म्हणतात. तथागत गौतम बुद्ध असं म्हणतात की सत्य आणि असत्याचा वेगळेपण करून सत्याला छाती ठोकपणे स्वीकारण्याची ज्याच्यामध्ये ताकद असते त्याला शिक्षण म्हणतात. मग आमच्या स्त्रियांनी कोणतं शिक्षण घेतलं नेमकं? आम्ही सदाशिव पेठेतलं शिक्षण घेतलं आणि म्हणून चुकलो. आम्ही फुल्यांच्या गंजपेठेतलं जर शिक्षण घेतलं असतं, आम्ही सावित्रीबाई फुलेंचं जर शिक्षण घेतलं असतं, तर आम्ही फार चांगल्या प्रकारे सुशिक्षित झालो असतो. पण आम्हाला सुशिक्षित म्हणावं असं मला वाटत नाही. कोणताही समाज घडण्याच्या 4 पायऱ्या असतात: शिक्षित, सुशिक्षित, सुसंस्कृत आणि सृजनशील. शिक्षित म्हणजे ज्याला लिहिता वाचता येतो तो. सुशिक्षित म्हणजे ज्याला लिहिता वाचता येतं आणि काय लिहिलेलं आहे, काय वाचलेलं आहे याच्यावर विचार करता येतो तो म्हणजे सुशिक्षित. आणि ज्याला विचार करता येतो आणि स्वतःची अशी संस्कृती निर्माण करता येते, स्वतःच्या समाजाची संस्कृती निर्माण करता येते, त्याला सुसंस्कृत असं म्हटलं जातं. आणि सृजनशील त्या समाजाला म्हटलं जातं जो समाज आपला इतिहास विसरत नाही आणि इतिहास घडवत असतो आणि समाज म्हणून वावरत असतो, त्याला सृजनशील समाज असं म्हटलं जातं. आम्ही कोणत्या अवस्थेत आहोत? सर, याचा थोडक्यात आणि 1-2 वाक्यात तुम्हाला अर्थ सांगते. साधी गोष्ट आहे. एखाद्या माणसावर अन्याय झाला, एखाद्या माणसावर जर अन्याय झाला, तो ज्या समाजातला आहे त्या समाजातली दिल्ली ते गल्ली लोक त्या माणसासाठी, त्याच्यावरचा अन्याय दूर करण्यासाठी ज्यावेळेस एकत्र येतात त्याला सृजनशील समाज असं म्हणतात. ज्या वेळेस विठ्ठल मंदिर आम्ही ताब्यात घेणार असं शासनानं जाहीर केलं, त्यावेळेस गल्ली ते दिल्ली ब्राह्मणांनी विरोध केला. याला समाज म्हणतात. आम्हाला नाही कळत काही. आमच्यातले शेतकरी मेले काय, आत्महत्या केल्या काय, आमच्या पोरी जळून मरतात काय, विष घेऊन मरतात काय, विहिरीत उड्या टाकून मरतात काय. मी कोर्टामध्ये प्रॅक्टिस करते, मला अजून एक ब्राह्मणाची केस नाही सापडली की ज्या बाईनं स्वतःला संपवून घेतलाय. सगळ्यात जास्त या केसेस जर कोणामध्ये असतील तर ओबीसी समाजामध्ये. सगळ्यात जास्त महिला मरणाच्या, आत्महत्येच्या, विहिरीत पडून मरण्याच्या, जाळून घेण्याच्या आणि विष पिऊन मरण्याच्या जर पोरी कोणाच्या असतील तर कुणब्यांच्या आहे, माळ्यांच्या आहे, धनगरांच्या आहे. का आमच्या पोरी अशा मारतात? का आम्ही एवढ्या लवकर आमच्या पोरींना निराश्रित करतो? तर याचं सगळं जर श्रेय कोणाला जात असेल तर तुमच्या हिंदू धर्माला जातं, तुमच्या व्रतवैकल्याला जातं आणि तुमच्या धर्म पुरोहितांना जातं. कारण की आम्हाला सक्षम असं शिक्षणच दिलं नाही. त्याच्यामुळे आम्ही सक्षम आमचा पाया घडवू शकलो नाही आणि त्याच्यामुळं कुठलीही इमारत बांधायला घेतल्यानंतर ती लवकर ढासळते, तशा आमच्या महिला ढासळायला लागल्या. काय करतो आम्ही? तुळशीचं लग्न करतो. काय तुळशीचं लग्न? वृंदा नावाची एक राणी, तिचा नवरा जालंधर. जालंधर हा असुर होता. असुर म्हणजे तुम्हाला वाटेल राक्षस होता. तुम्ही टीव्हीत मालिका बघता ना, देव विरुद्ध राक्षस. हे राक्षस तुम्हाला फार क्रूर वाटत असतील नाही? घृणा येत असेल त्यांच्याविषयी, कारण सुंदर सुंदर देवांचा ते पाडाव करतात. तुम्हाला माहिती आहे सुंदर सुंदर देव कोण आहेत? हे सुंदर सुंदर देव म्हणजे आर्य आहेत. हे सुंदर सुंदर गोरेपान जे लोक आहेत ना, हे आर्य. त्यांना तुम्ही युरेशियन ब्राह्मण म्हणू शकता, त्यांना तुम्ही वैदिक म्हणू शकता. ही लोक आर्य आहेत. आणि जे असुर, राक्षस, पैस, पिशाच, दास, नाग, ही सगळी जी लोक आहेत ना, ती तुमची बापदाद आहेत. ज्यांना टीव्हीत बघितल्यावर तुम्हाला लाज वाटते ना, ती तुमची बापदाद आहेत. त्यांना या ब्राह्मणांनी इतक्या विकृत स्वरूपात तुमच्या समोर मांडलेला आहे. टीव्ही घ्यायला 20,000 रुपये तुमच्या खिशातून जातात. केबल वाल्याला 100-200 तुम्ही बघता. तुमच्या बापदाद्यांना मारलेलं, तुमच्या बापदाद्यांचे अपमान, त्यांच्या अस्मिता हरण केलेला आणि त्यांचा पराभव आणि तुमच्या आया बहिणीवरचे बलात्कार तुम्ही बघता.
पैसा तुमचा आहे, घाम तुमचा आहे, राज्य तुमचं आहे, आणि तुम्ही मात्र परक्यांच्या विजयाचे क्षण मोठ्या उत्साहाने आणि हसत हसत बघत असता. याच्या इतकी गुलामगिरी वाईट कोणतीच नसते.